टप्पा घेत असताना चेंडू सीमापार निघून जातोय आणि याचबरोबर आणखी एक चौकार इथे मिळतोय. फलंदाजी चांगली इथे पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाची. लागोपाठ खरं तर आपण बघितले 3 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत आणि त्याचमुळे धावफलक 21 अर्थात 21 वर जाऊन पोहोचलेले आहे. दिनेशचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सगळेजण आपण बघत आहोत. 21 पर्यंत पोहोचलेला डाव सोनावले त्याचबरोबर बांगरपाडा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण निर्धारित 5 षटकांचा बघतो. पुढे आलेले आहेत. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केलेला आहे. डावखुऱ्याचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण निश्चितच बघत आहोत. समोरच्या दिशेने यावेळेस ऑन द राईज खेळलेले आहेत. जिकडे उभे होते तिकडून बॅट चालवली. त्यानंतर टायमिंग चांगलं जुळवता आलं नव्हतं फलंदाजाला. ऑकवर्ड पोझिशनमध्ये फलंदाज जरूर आले होते. त्यानंतर चांगलं समायोजन फलंदाजाचं आपण पाहिलेलं आहे. इकडे एक धाव मिळते. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एक धावा आतापर्यंत आपण पाहिला तर अर्थात 22. डीजे ऑपरेटर आता सगळ्या गोष्टी अगदी योग्य आहेत. त्यामुळे तुमचं कौतुक. कारण बरीच आव्हानं होती त्या सगळ्यांमधून तुम्ही मार्ग काढलेला आहे. प्रयत्न होता. दिनेश कापडी सरांचे दोन्ही हात मिळवलेले आहेत. त्याचमुळे हा चेंडू इकडे वाईट घोषित केला गेला. दिनेश कापडे हे सुद्धा मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार नाव आहे. विशेषत्वाने ऑस्ट्रेलियन प्रवृत्तीचे खेळाडू आहेत. कधी सामना न सोडणं ही दिनेश कापडे यांची ओळख राहिलेली आहे कळमखांडे संघाच्या वतीने खेळत असताना. यावेळेस तिथे काय घडलेले आहे. दुसरी धाव जिव्हारी लागलेली आहे. अतिरिक्त घाई तिथे केली गेली. संवादाचा अभाव आपण पाहिला आणि याचमुळे फलंदाज धावबाद. चोवीस धावा धावपलकर आहेत. त्यातील 22 धावांचा व्हायटल कॉन्ट्रीब्युशन इथे आपण बघत आहोत. पायथ्या मैदानात फलंदाज दाखल होतोय. जर्सी नंबर 17 आहे. त्याचबरोबर अमित म्हणून ए आहे. आडनाव काय आहे या फलंदाजाचं? यस, अमित भोईर. सगळ्या गोष्टी जुळलेल्या आहेत. जर्सी नंबर 17 त्याचबरोबर इनिशियल जर आपण बघितले तर AB अर्थात AB डिव्हिलियर्स चा फॉलोअर असावा. पायथ्या मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर फलंदाजी कशी करतील यावेळेस अमित भोईर. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या अंती धावफलकाकडे नजर टाकली तर जाऊन पोहोचलेले धावफलक 24 वर. जबाबदारी पूर्ण केली बंटी यांनी. आता दुसऱ्या जबाबदारीसाठी निघालेले आहेत.
शर्यतींचा खरं तर तिकडे ओघ आपण बघतो, शर्यतींना पसंती दिली गेलेली पाहतो. त्याचमुळे प्रॅक्टिकली मैदानावर टेनिस क्रिकेटसाठी जे प्रेक्षक असावेत त्यांची संख्या थोडी कमी झालेली आहे. समोरच्या दिशेने यावेळेस मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. यावेळेस प्रेक्षक उपस्थित आहेत. पुन्हा एकदा एक चांगला सोनावली संघाला. हॅलो चेक. मोहन भोईर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. इथे गेल्या गेल्या बाद होण्याच्या उंबरठ्यावर पंचाच्या इशाऱ्याची आपण बॉल बघू. पंच स्थिर आहेत, याचा अर्थ ही जोखमीची धाव पूर्ण करण्यामध्ये अनुभवी खेळाडू मोहन यांना यश मिळालेले आहे. वाऱ्याचा वेग अत्यंत चांगला आहे. हे मैदान वडाचीवाडी गोल मैदान मिल्हे ठुणे रोड या मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे. अत्यंत प्रशस्त अशा पद्धतीची क्रीडा नगरी. मैदान विस्तीर्ण आहे. कोणतेही बॅरियर्स या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. याच्या शेजारचा जर थोडा भाग आपण पलीकडचा बघितला तर तो थोडा दलदलयुक्त वाटतो. परंतु इकडे हे जे मैदान आहे त्या मैदानाची आउटफील्ड अत्यंत चांगली बनवली गेलेली आहे आयोजकांच्या वतीने, त्यामुळे त्यांचं कौतुक असेल. धावपलकर धावा आपण पाहिला तर ते आहे 28 अर्थात 28. अभय पुन्हा वळत आहेत. फटका फसलाय. व्यवस्थितरित्या जी गती दिली होती गोलंदाजाने ती टॅकल करता आली नव्हती. यावेळेस फलंदाजाला जिकडे उभे होते तिकडूनच हापाम पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला. मागच्या बाजूने झेल टिपता आला नव्हता. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण झालेली आपण बघतो. एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून असणारा डाव आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या सोनावणे या पाडाळे ब असा हा यानंतरचा सामना आपण बघणार आहोत. त्याचमुळे विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना मिड इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी प्रस्तुत होणं बंधनकारक आहे. ज्या संघाचे संघनायक उपस्थित नसतील त्यांना 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने लगेचच दिली जाईल, की जी अगोदरच आम्ही अनाऊन्स करतो. काल परवा पनवेल विभागामध्ये होतो आम्ही, तिकडे एक नियम खरं तर पाहायला मिळाला. नितळस इकडे होतो 4-5 दिवसांपूर्वी, की जो संघ कर्णधार उपस्थित नसतो त्याच्या प्रतिस्पर्धी संघ कर्णधाराला टॉस विन घोषित केलं जायचं. अशा पद्धतीचा नियम, एक नवीन नियम बघितला. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू करण्यासाठी गोलंदाज विजयचा वापर केला जातो. बघा, वेळेचा अपव्यय करू नका. हा टप्प्याचा चेंडू त्याला ट्रेस करत असताना खेळलेत. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू होता. त्यानंतर हा फटका खेळला, चौकार. माझं बोलणं संपल्यानंतर गाणं वाजवा, त्याचबरोबर थँक्यू बोलल्यानंतर ते बंद सुद्धा करा. इथे काय झालेलं आहे, एसटी रक्षकाला पाठबळ पुरवता आलं नव्हतं. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. अंतिमतः चेंडू लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे विथ वाईड, त्याचमुळे हा फायपर अर्थात पंजा.
सुरू आहे. फलंदाजांचा विचार केला तर केतनने अत्यंत चांगली फलंदाजी केली होती. 22 धावा त्याने धावफलकावर जोडल्या. पाहायचं आहे किती टार्गेट इकडे दिलं जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजांच्या वतीने. उजव्या यष्टीच्या फार बाहेर अँगल क्रिएट करताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. दिशेवर इथे नियंत्रण ठेवता आलं नाही या गोलंदाजाला, त्याचमुळे हा चेंडू वाईड आलेला आहे. मोमेंटम आता मिळतोय इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण एकूण धावांचा जर विचार केला तर 39 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आणखी एक वाईड चेंडू आहे. काहीही न करता धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत यावेळेस, आणि त्याचमुळे धावफलक पुढे गेलं. एका धावेने अतिरिक्त धाव मिळाली. 40 धावा धावफलकावर. फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने दिनेश खेळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. क्षेत्ररक्षण हलगर्जीपणा त्याचा इथे त्याच्या अंगलट आलेला आहे, आणि त्याच्या हाताला स्पर्श करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. चौकार. यावेळेस इथे वाईड यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न. गोलंदाज अति प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. एक गोलंदाज म्हणून तुमची थॉट प्रोसेस क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. फलंदाजाचं फुटवर्क तुम्हाला चेक करावं लागतं. त्यावर तुम्हाला ठरवायचं असतं की कोणत्या पद्धतीची गोलंदाजी तिकडे त्या फलंदाजासाठी आपल्याला करायची आहे. आणि ऍप्लिकेशन लेवल सुद्धा अत्यंत महत्वाची ठरते ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता. समोर प्लीज जरा आवाज कमी करा. थोडं बाजूला आहे आपण, कारण माईक मध्ये आवाज जातो. यावेळेस हा चेंडू निर्धाव आलेला आपण खरं तर बघत आहोत. गोलंदाजी या पद्धतीने होणं खरं तर अपेक्षित आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. गोलंदाजाकडून 45 रन्स ऑन दी बोर्ड, 45 धावा धावफलकावर. या षटकातील काही चेंडूचा काही शेष आहे. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आहे. मागच्या पायावर बॅलन्स केलं, त्याचबरोबर पुढचा पाय हवेमध्ये झुलत असलेला आपण बघत होतो. चेंडू फळीचा संपर्क करता आला नाही. ज्या पद्धतीने खरं तर रॅपिड मुवमेंट आवश्यक असतात हँड आय कोऑर्डिनेशन चांगली दाखवण्यासाठी, त्या दाखवता आल्या नव्हत्या फलंदाजाला. फुलटॉस सरळ पायांवर जाऊन आदळला. चेंडू बॅटवर येणं अपेक्षित होतं, पायांवर जाऊन आदळलेला आहे. एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण. बॅकअप साठी 2 क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तरी त्यांना बॅकअप देता आला नाही. याचा अर्थ एक असा आहे की कदाचित सरावाचा अभाव असावा. गोलंदाजी करणारा संघ एमपीसीच्या वतीने संलग्न असणाऱ्या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेला आपण बघत आहोत. लेग बॅच रूपाने ह्या धावा आल्या, आणि 3 धावा धावफलकावर जोडल्यानंतर एकूण धावफलक आपण पाहिलं तर ते 48 वर जाऊन पोहोचतंय. पहिला सामना सुरू आहे आजच्या दिवसातील उद्घाटनीय लढत, आणि पहिल्याच सामन्यामध्ये 50च्या जवळ पोहोचलेला आहे फलंदाजी करणारा सोनावले संघ. यावेळेचा चेंडू चांगला आहे. या गोलंदाजाकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता जरूर आहे, परंतु ती योग्य रीतीने त्याला वापरता आली नाही. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. तुमच्याकडे गुणवत्ता आहे म्हणून तुम्ही गावच्या क्रिकेटचं प्रतिनिधित्व करता, परंतु ती गुणवत्ता योग्य वेळेवर तुम्हाला वापरता आली पाहिजे. काही मुख्य अतिथी आमच्या मंचावर उपस्थित होते, ते या स्पर्धेतून रजा घेत आहेत. आपलं या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करतो. स्पर्धा आणखी 4 दिवस पुढे चालणार आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा या मुख्य व्यासपीठावर आपण या स्पर्धेशी संलग्न व्हा आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. तुमचं या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. 49 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघतो. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू करण्यासाठी गोलंदाज रोशनचा वापर केला जात आहे. बघा, गोलंदाजी करणारा संघ बांगरपाडा संघाकडे मला असं वाटतं गोलंदाजीचे खूप पर्याय आहेत, कारण 5 षटकांचा सामना असेल तर तुम्ही 4 गोलंदाजांचा वापर प्रॉबब्ली करत असता, परंतु इथे 5वा गोलंदाज पाचारित केला गेलेला आहे. 4 धावा देणारा अभय, की ज्याने 2 गडी बाद केले होते. मला असं वाटलं होतं की अभयला सेकंड स्पेलमध्ये कदाचित संघ कर्णधार पाचारित करतील, परंतु ट्रायल मोडवर आणखी एक गोलंदाजाला वापरण्याचा निर्णय कर्णधार घेतोय. हा चेंडू वाईड होता. मला असं वाटतं अभयने फ्रंटलाईन बॉलर म्हणून पहिलं षटक कंप्लीट केलं होतं. अभयचं नाव त्यावेळेस प्रशांत असं ठेवलं गेलं होतं आमच्या स्कोररच्या वतीने.
समोरच्या दिशेने चेंडू येतोय. एक धाव दरम्यान इकडे निश्चितच मिळेल. एकेरी धाव अत्यंत महत्वाची आणि याचमुळे सांघिक संघाच्या 50 धावा या धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. सुरुवात अत्यंत चांगली मिळवलेली आहे या स्पर्धेतून करत असताना फलंदाजी करणारा सोनावळे संघ. डावखुऱ्या हाताचा फलंदाज केतन जोपर्यंत खेळपट्टीवर उपस्थित होता धावपलकाला प्रचंड वेग मिळाला होता, परंतु केतन बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना त्या पद्धतीने फटकेबाजी करता आली नाही. फटकेबाजीचे दोन प्रकार, एक तर अंदाधुंद फटकेबाजी, दुसरी झंझावाती फटकेबाजी. ती झंझावाती करता आली पाहिजे. अंदाधुंद म्हणजे अगदी हवेमध्ये तीर चालवण्याप्रमाणे बॅट फिरते, चेंडू व्हायचा बऱ्याचदा कनेक्शन होत नाही, आधीमध्ये एखादा चेंडू बॅटला लागतो, चौकार षटकार जातो. या अगोदरचा चेंडू सुद्धा वाईड आला होता. यावेळेचा ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका. या पद्धतीचे फटके खेळता आले पाहिजेत. मैदानी फटका खेळला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पुन्हा एकदा ए बी चे फॉलोअर्स अलीकडे जास्त पाहायला मिळतात. जर्सी नंबर 45चा सगळ्यात जास्त बोलबाला अलीकडच्या क्रिकेटमध्ये आपण बघतो. रोहित शर्माचे सगळे चाहते असतात. बघा आमच्या एका समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला राहुल आहेत, त्यांचा जर्सी नंबर 45 आणि उजव्या बाजूला ए बी आहेत. या अगोदर एक अमित भोईर म्हणून बाद झाले होते, त्यांचा जर्सी नंबर 17 होता. आता या क्षेत्ररक्षकाचं नेमकं नाव काय आहे या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला तेही कळेल. 54 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आहे. वातावरण अत्यंत चांगलं आहे. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स. या स्पर्धेची अत्यंत चांगली तयारी करत असताना महाविकास आघाडी चषकाचे आयोजक सन्माननीय अविनाशजी आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे बंटी असतील, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी. खरं तर कमी वेळ होता त्यांच्याकडे, कारण अचानकपणे स्पर्धा अनाऊन्स केली आणि त्यानंतर फार कमी वेळेमध्ये या स्पर्धेचं दिमागदार आयोजन त्यांच्या वतीने केले गेलेले आहे. या अगोदरचं पर्व आम्ही इथे अनुभवलं होतं याच मैदानावर, की जे अत्यंत चर्चेत राहिलं होतं. यशस्वी झालेलं ते पर्व आपण सगळ्यांनी अनुभवलं आणि त्याचमुळे तो अनुभव योग्य रीतीने वापरत असताना कमी वेळेमध्ये या स्पर्धेचं आणखी एकदा टुमदार आयोजन करण्याचा चंग बांधला आणि प्रत्यक्ष ही स्पर्धा सत्यात उतरवली या आयोजकांनी. रोशन यावेळेस फुलटॉस आहे, अत्यंत प्रेमाने खेळतात. फलंदाज ज्या पद्धतीने बॅट फिरवतात, कदाचित गोलंदाजाची दया आली असावी त्यांना. एक धाव इकडे मिळाली. फुलटॉस चेंडूवर अनेक फलंदाज तुटून पडत असतात. छप्पन्न पर्यंत पोहोचलेला डाव. यानंतरच्या सामन्यासाठी यंगस्टर नांदेडी आणि पाडाळे ब दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना आम्ही इन्व्हाइट करत आहोत या नाणेफेकी कक्षामध्ये. तुमच्या दोन संघांदरम्यान यानंतरचा पहिल्या फेरीतील सामना निश्चित झालेला आहे, त्यामुळे नाणेफेक संपन्न करण्यासाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये लवकरात लवकर आपण उपस्थित व्हा. जो संघ कर्णधार उपस्थित नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी. त्याचबरोबर दुसरा डाव संपेपर्यंत जर संघ कर्णधार उपस्थित झाला नाही तर त्याला 2 धावा अधिक 3 चेंडू अशा पद्धतीने पेनल्टी तिकडे आयोजकांच्या वतीने दिली जाईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राजेशजी खंडागे त्याचबरोबर करण आणि त्यांची सगळी टीम पहिल्यांदा पाडाळे ब संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत. पाहायचंय 58 धावा धावपलकर जोडल्या, पहिला डाव संपलाय. मोरया 11 पाडाळे संघाचा मुरबाड तालुक्यामध्ये फार मोठा नावाचा बोलबाला आहे. गेली अनेक वर्ष अत्यंत चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत. पाहायचंय आता त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला पाडाळे ब संघ कशा पद्धतीने प्रदर्शन करेल याकडे सगळ्यांच्या नजरा असतील. पहिला डाव संपतोय ज्यामध्ये धावपलकर धावा बनलेले आहेत 58 आणि 59 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये, ते म्हणजेच बांगरपाडा संघासमोर. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. विनंती असेल निखिल, आपण यंगस्टर नांदेडी आणि पाडाळे ब या दोन संघांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्याची नाणेफेक संपन्न करा.
30 चेंडूंमध्ये 59 धावा बनवायच्या आहेत बांगरपाडा या संघाला. ह्या 59 धावा कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये चेस केल्या जातील, नेमकं काय घडेल ते पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आम्ही दुसऱ्या डावामध्ये बदल करणार आहोत. या ऐकूया समालोचन कक्षामधून जुन्नर भूषण कॉमेंटेटर निखिलजी ठोंबरे यांच्या गोड आवाजात या सामन्याचं दुसरं सत्र. धन्यवाद. राजेशदादा खंडागळे उपस्थित होतात. वेलकम. मला वाटतं पाडाळे बी टीम देखील आज पाहायला मिळेल. धन्यवाद. वाईस ऑफ मुरबाड, मुरबाड भूषण, सुनील शेळके सर. मॅच आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला बांगरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध सोनावले हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकत सोनावळे संघाने निर्णय घेतला तो बॅटिंग करण्याचा. 58 धावा बनवलेल्या आहेत आणि 59 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये दुसराही टॉस जो मात्र होताना पाहायला मिळाला यंगस्टार नान्ने आणि त्यांच्या विरुद्ध पाडाळे बी या दोन संघांमध्ये. किरणदादा व्यापारी यांच्या शुभ हस्ते पण टॉस पाहिलं. किरणदादा, काय निर्णय घेतलेला आहे? पाडाळे संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम साई ठुणे आणि माऊली स्फोट मानवले व्यापारी आयोजित महाविकास आघाडी चषक 2025 या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीमध्ये आपण पाहिला. आणि उद्घाटन सोहळा झाल्यानंतर सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला बांगरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध सोनावळे. आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आपण करू महाविकास आघाडी चषक 2025 मध्ये. आमचे आयोजक खूप सारी मेहनत, खूप सारे कष्ट या क्रीडा स्पर्धेसाठी घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर पाहतात. 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. 10 क्रिक लाईव्हच्या संपूर्ण ऑफिशियल टीमचा आपण धन्यवाद व्यक्त करू. समालोचन कक्षामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला. मुरबाड तालुक्यातील एक अप्रतिम आवाज आणि सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव अर्थात सुनील शेळके सर. दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये सागरजी कापडी सर आणि त्यांना साथ देत असताना दिनेश कापडी सर आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे पंच आहेत गणेश गायकर सर. तर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी निखिल ठोंबरे सहर्ष स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आत. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते सलामीची जोडी दिनेश आणि दिनेशच्या जोडीला रुपेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवर केतन. पहिलाच बॉल फॉलिंग स्लिप खेळण्याचा प्रयत्न आणि पंच इथे लेग बिफोरची शिकार. क्लिअर प्लम. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर विकेट आली. मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही प्रोफेशनल पंच आहेत. भरपूर सारं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे, क्रिकेट जगलेलं आहे. आणि ते दोन्ही पंच सध्याच्या घडीला कलमखांडे गावचे सागरजी कापडी आणि त्यांच्या जोडीला दिनेश कापडी सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. अनेक मान्यवरांनी या क्रीडा स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान जे मात्र दिलेलं आहे त्यांचाही आपण नामोल्लेख करू. इथे टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे रनआउटची संधी. पंचांक
मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जनार्दन पवार साहेब यांच्या वतीनं हे जबरदस्त मॅन ऑफ द मॅच साठी सन्मान चिन्ह, त्यानंतर सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेलं आहे गुरुनाथजी खापरे साहेब. उत्कृष्ट फलंदाजासाठी एक आकर्षक ट्रॉफी अक्षयजी व्यापारी जे प्रसिद्ध युवा उद्योजक आहेत. त्यानंतर मालिकावीरासाठी चेतनदादा व्यापारी युवा उद्योजक. उत्कृष्ट गोलंदाज अजितदादा मोरे युवा उद्योजक. उत्कृष्ट फलंदाज बॅट आपल्याला पाहायला मिळते, त्याचाही आपण थोडीशी चर्चा करू. बिग हिट केला, चेंडू हवत, बॅक टू बॅक तिसरी विकेट सध्याच्या घडीला. फलंदाज बाद. उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट आपल्याला लाभलेले आहे, रॉयल स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि या स्पर्धेसाठी ॲज अ अंपायर म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका आहेत असे सागरदादा कापडी. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक असे शूज साई स्पोर्ट सरळगाव यांच्या माध्यमातून लाभलेले आहे साई गुडे आणि कंपनीच्या वतीनं. मालिकावीरासाठी कूलर चेतनदादा कापडी यांच्या माध्यमातून आहे. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी चेतनदादा लाटे यांच्या वतीनं आकर्षक असं चषक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, इथे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळेल. आमच्या बरोबर मोहन गोल्ले स्कोररच्या भूमिकेमध्ये, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. रुपेश आऊट झालाय, दिनेश आऊट झालाय, त्यानंतर रोशन आऊट झालाय आणि सध्याच्या घडीला प्रशांत आणि विजय ही जोडी आहे. तर गोलंदाजी मार्कवर केतन आपण पाहतोय. सोनावळे संघ टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय, त्यानंतर गोलंदाजी जबरदस्त. फुल टॉस, चेंडू काऊ कॉर्नर मध्ये टप्पा काट सीमारेषेचा वेध घेतोय. महाविकास आघाडी चषक चौकार. सध्याच्या घडीला धापलेकावर धाव आहेत 5. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे कॉलिंग चांगली आहे. एसटी रक्षकाने चांगला झेल टिपला. एक तेरी एक मेरी. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर चौकार, इथे विकेट. फलंदाज बाद. आणि मला वाटतं या स्पर्धेमध्ये संडेला विद्यमान खासदार भिवंडी लोकसभा मान्य श्री सुरेश बाळ्यामामा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. महाविकास आघाडी चषक. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येथील एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 बाद 4 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात टीम बांगरपाड्याच्या. 4 फलंदाज जे मात्र बाद झालेले आहेत. विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला लाभलं त्यांचा आपण थोडंसं नामोल्लेख करू. त्यामध्ये मोतीरामदादा मुरबाडे, जगदीशदादा मुरबाडे, मधुकरदादा गगे, वैभवदादा मुरबाडे, कल्पेशदादा मुरबाडे, योगेशदादा मुरबाडे, आनंददादा मुरबाडे, गुरुनाथजी खापरे, सागरजी मुरबाडे, तुषारजी मुरबाडे, सुभाषजी बांगर, अर्जुनजी मुरबाडे, अजितजी मुरबाडे, साईनाथजी भोईर, सागरजी मोहोपे, अमीरदादा मुरबाडे, केतन मुरबाडे, अमीर शेख, साई स्पोर्ट शॉप, त्याचबरोबर अनिलदादा विशे, अजितदादा मोरे, सुनीलजी विशे, विशाल शिंगोळे, शिवाजी मोहोपे, आकाश भोईर अर्थात बंटी, रमेशदादा बांगर, अनिलजी अलेकर. सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेले आहेत भाऊ गुडे यांच्या माध्यमातून. मदनदादा ठाकरे, सागर कापडी, चेतन व्यापारी आणि जनार्दन पवार यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलं. त्यांचं मनापासून आभार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. 5वी विकेट आली आहे. सध्याच्या घडीला बांगरपाडा खूप स्ट्रगल करतोय. 6 बाद 5.
सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5 फलंदाज बाद आहेत. निखिल ऑन स्ट्राईक, पहिला चेंडू निखिलच्या पॅड मधून जबरदस्त टोला, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक होते फक्त 32. थँक्यू. इन ऑन द बोर्ड निखिल बिगेट करण्याचा प्रयत्न, इथे देखील ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही. विकेट येता येता राहिल्या. चेंडू डॉट, 5 बाद 10 धावा आहेत. बांगरपाडा पाटला करतोय सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 59 धावांचा. चांगली स्कोरिंग सध्याच्या घडीला आमचे मित्र मोहन गोल्ले करतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. परेगावचा हा सितारा. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 12. या धावसंख्येवर महाविकास आघाडी चषक आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी 51,000, द्वितीय क्रमांकासाठी 25,000, तृतीय क्रमांक 15, चतुर्थ क्रमांक 10 आणि 5व्या क्रमांकासाठी 10. आणि प्रत्येक प्राइज बरोबर एक आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे मैदानामध्ये सध्याच्या घडीला. मोहन यांना आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय अनेक संभ्रमात पडले असतील खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग की सोनावळे संघाने का तो निर्णय घेतला, परंतु बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग केली आणि गोलंदाजी आता चांगली होती. इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावर बॉलला कव्हर करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या बॉलवर देखील 2 धावा येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये कंप्लीट होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा आहेत. शेवट 14 धावा, 2 धावा पॅनल्टीच्या, ज्या मात्र 14 झालेल्या आहेत. 2ची पॅनल्टी, 16 धावा. धाबलकावर आपल्याला पाहायला मिळतील. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडू बनवायचे आहेत अजूनही विजयासाठी. 43 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज पाहतोय सध्याच्या घडीला. प्रशांत आणि निखिल ही जोडी आहे. शेवटचे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. गोलंदाजी करत असताना केतनच्या हातामध्ये जिम्मेदारी आहे सोनावळे टीमची. दुसऱ्या बाजूला संघ मैदानामध्ये बांगरपाडा सध्याच्या घडीला स्ट्रगल करतोय, परंतु 2 ते 3 मोठाले फटके आले ना मॅच मध्ये हा संघ येईल. केतन तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार, एक टप्पा का चेंडू सीमा पार. महाविकास आघाडी चौकार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे डॉट बॉल आहे. संघाची धावसंख्या धावलकावर 20 ऑन द बोर्ड, 20 धावा जे मात्र आपल्याला पाहायला मिळत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, वाडा शॉट. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 5 बाद 22 धावा. कमबॅक चांगलं राहिले. 5 विकेट स्वस्तामध्ये गमवले होते. तदनंतर चांगली फलंदाजी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण निखिलला पाहतोय, त्याच्या जोडीला असलेला प्रशांत. डाव सावरण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंकडून. 22 धावा आहेत
अजूनही विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं तर 37 बनवायच्यात 16 चेंडूंमध्ये. केतनचा हा चेंडू लाईन ते पाहावी लागेल. चांगला बॉल हा. चेंडू पडल्यानंतर एस्टनच्या वरून यष्टीरक्षकाचा वेध घेताना सुमात्र आपल्याला पाहायला मिळतो. चांगली पंचगिरी, चांगले अंपायरिंग सध्याच्या घडीला करत असताना सागर कापडी चर्चेत असलेलं नाव. मुरबाडचं नाव त्यांनी प्रसिद्ध केलेलं आणि सध्याच्या घडीला पंचगिरी करतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. केतनचा बॉल शरीर भेदक मारा, जबरदस्त गोलंदाजी केतनने प्रभावित केलं. पहिल्या षटकामध्ये केतन आले, त्यांनी 4 विकेट पहिल्या षटकात मिळवल्यात. एक रनआउटच्या स्वरूपात अशा 4 विकेट त्यांच्या खात्यामध्ये 3 आलेल्या आणि याही षटकामध्ये जर पाहिलं तर 5 चेंडू टाकलेत, 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पंच दक्ष आहेत केतन सर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू केतनचा लाजबाब. 3 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर धाव संख्या आपण पाहतात ती 22. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 12 बनवायच्यात. अजूनही 18.50 ची सरासरीने 37 धावा. संधी देव्या डीजे अमीरला. ऐकूयात एक सुमधुर संगीत. आणि 37 धावांचं समीकरण. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला यंगस्टार नान्नी आणि त्यांना फाईट करेल पाडाळे बी. टॉस जिंकला तो पाडाळे बी ने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. तिसऱ्या सामन्यामध्ये जुगरेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध कुडवली हा सामना देखील रंगेल. त्यानंतर संघर्ष 11 गवाळी आणि माऊली स्फोट मानिवली म्हणजे आमचा एजमान संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 12 चेंडू 37चं समीकरण आहे. प्रति षटकामध्ये 3 मोठाले फटके इथे खेळायचे बांगरपाडा टीमला. तर मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज पाहतो. एका बाजूला निखिल 5 चेंडू फेस केलेत, 8 बनवल्यात. इथे टाकलेला हा चेंडू अडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील निखिलच्या बॅटमधून. संघात धाव संख्या 24 बनवायच्या 35. 11 चेंडू शिल्लक. 11 चेंडू 35 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. इथे निखिलच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू हवे होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आता पुन्हा एकदा बनतील दर्शक. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. 4 रन. निखिलच्या बाळमधून आक्रमण. छत्रपतींचा छावा. 6 धावा षटकार. मोरे 11 पाटाळाचे जेवढे खेळाडू आहेत तेही उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही करू. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. खूप मोठी पारितोषिक निखिलसाठी. मान्य श्री रुपेश दादा बांगर आणि त्याचबरोबर दिनेश दादा बांगर यांच्या वतीनं हा सामना निखिलने जिंकून आता व्हील 2 in 1 मध्ये पारितोषिक. जेवढी एंट्री तेवढं बक्षीस निखिलला. जाऊया मैदानाच्या आत. धापलकावर धाव संख्या 35. 35 धावा. 8 चेंडू 24चं समीकरण. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर आपण प्रशांतला पाहतो. 8 चेंडू 24 धावा. इथे टाकलेला हा चेंडू प्रशांतच्या बाळमधून सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एपाक्षरा कव्हरला क्षेत्ररक्षण भरपूर चांगला.
तोपर्यंत सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता निखिलला स्पर्धावं लागेल. निखिल बॅक टू द पेव्हिलियन. हा 6वा धक्का आहे टीम बांगरपाडाला. आता बॉल 23 धावा. हा सर्वात महत्वाचा चेंडू आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. तन्मय नॉन स्ट्रायकर एंड बरा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आपल्याला पाहिजे आता पंचांचा निर्णय काय येतोय. मला वाटतं तिसऱ्या पंचांची इथे घेतली आहे मदत आणि तिसरे पंच आता गणेशजी गायकर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. आता आमचे ऑफिशियल आहेत अभिषेक कामत कीप रोलिंग सध्याच्या घडीला करतील. काय घडलं ते आपल्याला पाहायचं. बॅट मला वाटतं ट्रॅक केलेले नाहीये फलंदाजाने आणि त्याचा किती तोटा प्रशांतला होणार आहे ते आपल्याला पाहायचं. तिसरे पंच गणेशजी गायकर यांचा निर्णय आमच्यापर्यंत आता थोड्याच वेळामध्ये येईल. OUT गॉन. 7वा धक्का टीम बांगरपाडा या टीमला. शेवटच्या आता 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 22 धावा. संधी डीजेला. सहा चेंडू आहेत आणि 22 धावा. शेवटच्या षटकामध्ये चेतन आलेत. पहिलाच बॉल चेतनचा. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. स्पर्धेसाठी वायफायची पूर्णपणे व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहे. महाविकास आघाडी चषकाच्या वतीने आम्ही राजेशदादा बांगर यांचं मनापासून आभारी राहू. 5 चेंडू 22. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी निर्माण झाली होती. एक सिंगल आली. 8 फलंदाज बाद झालेत. 38 धावा धावफलकावर टीम बांगरपाडाच्या. शेवटचे 4 चेंडू 21 बनवायचे. इथे 21 बनवत असताना तुम्हाला 2 षटकार 2 चौकार खेळायचे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. 9वी विकेट आणि सोनावळे टीमचा कोणताही अवांतर चेंडू नसेल तर विजय इथे जवळ जवळ निश्चित झालाय. 9 बाद धावफलकावर 38 धावा. 3 चेंडू 21 समीकरण.
थँक्यू डीजे. 3 बॉल 21. इथे टाकलेला हा चेंडू लाईन क्लेन इथे पाहावी लागेल. सागर कापडी सर यांचा अवंतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघ जाऊ संघ धावफलकावर 39 धावा, ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू 20चं समीकरण आहे. व्यासपीठावर मी विनंती करतो यावं आपण. मान्य श्री धनाजी शेठ मुरबाडे आणि मान्य श्री सचिन शेठ मुरबाडे यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू लाईन क्लेन खराब आहे. पंच सागर यांचा अवंतरचा इशारा. 3 बॉल 19 धावा. सध्याच्या घडीला 11वा फलंदाज मैदानामध्ये ज्याचं नाव आहे AB. तो मैदानामध्ये संघाला सुरक्षित पण सामना जिंकून देईल का तेच 3 चेंडू आणि 19चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू इथे सुंदर आहे. चेंडू डॉट आहे. 2 चेंडू 19चं समीकरण. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कौतुक व्हायला पाहिजे केतनचं. ज्या प्रकारची गोलंदाजी त्याची राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. पहिल्याच सामन्यामध्ये प्रभावित करणारी कामगिरी केतनची. चेतनचा बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल ऑल आउट होत असताना टीम बांगरपाडाने पहिल्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना टीम सोनावळे अभिनंदन. क्षेत्ररक्षण लावायचं टीम पाडाळे बी टीम चला लगेच क्षेत्ररक्षण लावा ही विनंती आहे.